एखाद दुसरा अपवाद वगळता मंत्रिमंडळातील खाती जैसे थेच राहणार आहेत। 22-12-9च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरला असताना आता तिन्ही पक्षांकडील खात्यांवर देखील शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये भाजपकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, तर शिवसेनेकडे नगर विकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकार, कृषी खातं राहण्याची शक्यता आहे। शिवसेना मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्याचं कळतंय। अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। याशिवाय राष्ट्रवादीची खाती जशीच्या तशी राष्ट्रवादीकडे राहणार असल्याची माहिती मिळाली आहे। राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल झाला असून मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या। वन नेशन वन इलेक्शन निवडणूक भाजपच्या स्वार्थासाठी आहे। देशातील व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा मोदींचा डाव आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे। हरण्याच्या भीतीनं 3 वर्ष झाली बीएमसीची निवडणूक घेतली नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे। मनपा निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत। शिवसेना महापालिका ताकदीनं लढणार। आम्ही मराठी माणसासाठी महापालिका निवडणूक लढवणार, असं संजय राऊतांनी म्हटलंय। शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच तुम्हाला केंद्रात मंत्रिपद देणार, असं भाजपनं अजित पवार आणि पटेलांना सांगितलंय, असा दावा संजय राऊत यांनी केलाय। तर शरद पवार पुरोगामी विचारांचे आहेत, ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत, असं राऊत म्हटलंय। पुण्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि नितेश राणे यांना मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड बंदची हाक देण्यात आली आहे। मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्ष संघटना आक्रमक झाल्या। परभणीतील घटनेचे नांदगावमध्ये देखील पडसाद उमटले। दलित संघटनांना दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। मसाजोगमधील माजी सरपंचाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीच्या वाढदिवसाचे बॅनर झळकलेले आहेत, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। यावेळी जाणीवपूर्वक बॅनर लावण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सतीश वाघ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केलाय। सतीश वाघ यांची हत्या नक्की कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, याचा तपास पोलीस करतायत। तर आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्याच्या आंबेगावमध्ये थंडी वाढल्यानं अंड्यांचे बाजारभाव वाढलेले आहेत। किरकोळ बाजारात 1 डझन अंड्यांना 108 रुपयांचा भाव मिळतोय। जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात अपघात झाला। या 4 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अनेक दिवसांपासून रखडलेलं तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं काम अखेर सुरू झालेलं आहे। पहिल्या टप्प्यात सुमारे 25 किलोमीटर रस्त्याचं काम होणार आहे। वर्ध्याच्या खरांगणा येथे गवळाऊ जनावरांचं प्रदर्शन भरलंय। पशुपालकांनी प्रदर्शनात जवळपास 152 जनावरं आणली आहेत। यात गाय, वासरू, वळू यांच्यातील विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलंय। वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय टाकाऊ गोष्टींचं डम्पिंग यार्ड बनलेलं आहे। रुग्णालय परिसरात कचऱ्याचा ढीग साचल्यानं संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे। घोडे व्यापाऱ्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या या यात्रेच्या अनुषंगानं पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। दत्त जयंतीनिमित्त भोरमध्ये रायरेश्वर किल्ल्यावरून दिंडी निघाली। रायरेश्वर येथील शिवमंदिरात अभिषेक, पादुका आणि वीणा पूजन झाल्यानंतर आरती करून दिंडीला सुरुवात करण्यात आली। सातारा येथील भोंदूबाबावर दहिवडी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रॉपर्टी बळकावण्याचा कट पोलिसांनी हाणून पाडलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांकडून तपास केला जातोय। रब्बी हंगामातील ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळींचा प्रादुर्भाव झालाय। या अळी वाढीच्या अवस्थेमध्ये असणाऱ्या ज्वारीच्या पिकांना पोखरत असल्यानं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामं केल्यानं शाश्वत जलसाठा उपलब्ध झालाय आणि यामुळे फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालंय। म्हाडा घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अधिकाऱ्यांना निलंबित केलंय। नाशिक विभागीय अधिकारी दीपक कासार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। 200 बिल्डर्सला म्हाडानं फसवल्याचा आरोप म्हाडावर होता। एक विद्यार्थी आणि एक कार्ड या संकल्पनेवर विद्यार्थ्यांची अपार आयडी कार्ड नोंदणी राज्यभर सुरू आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 5,20,288 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार असून आतापर्यंत 3,58,147 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। जळगावच्या लोणवाडीमध्ये शेतातील मोटार पंप चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांचं 50 ते 60 हजार रुपयांचं नुकसान झालंय।
लोकसभेत आज संविधान दिवसावर विशेष चर्चा होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या चर्चेला सुरुवात करतील, तर विरोधी पक्षाकडून प्रियंका गांधी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत. कुंभमेळ्यासाठी ते 5,500 कोटींची भेटही देणार आहेत. मंदिर किंवा मशिदींवर दावा करणारे कोणतेही नवे खटले देशभरातील कोर्टांनी दाखल करून घेऊ नयेत असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. या प्रकरणी दाखल याचिकांवर केंद्र सरकारनं उत्तर सादर केल्यानंतर संबंधित पक्षांना उत्तर दाखल करण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ देण्यात आलाय. दिल्लीतील वायू प्रदूषण प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. याआधीच्या सुनावणीमध्ये कोर्टानं ग्रॅफ 4 हटवण्याचे निर्देश दिले होते. दिल्ली सरकारनं महिला सन्मान योजना लॉन्च केली आहे. यानुसार महिलांना महिन्याला 1,000 रुपये मिळणार आहेत. 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांना ही सन्मान राशी मिळणार आहे. शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करणार आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा 14 डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकरी नेते जगजित सिंह यांनी यासाठी देशवासियांचा पाठिंबा मागितलाय. तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग लागली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले. बिहारच्या गयामध्ये कुख्यात नक्षलवादी कमलेश प्रसादला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आरोप आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा इथे झालेल्या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. या परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. हरियाणातल्या पानिपत इथे दिवसाढवळ्या एका कमिशन एजंटवर गोळीबार करण्यात आलाय. यानंतर जखमी अवस्थेमध्ये त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. शिमल्यात हिंदू संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. यात बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. मथुरामध्ये दारूच्या नशेत पतीनं पत्नीची कुऱ्हाडीनं वार करत हत्या केली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हरियाणामध्ये एका लग्नात झालेल्या गोळीबारात एका मुलीचा मृत्यू झालाय. तिची आई देखील गोळीबारात जखमी झाली आहे. यूपीच्या बहराईचमध्ये वर्गात एका विद्यार्थ्यानं शिक्षकावर चाकून हल्ला केला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.